आपण हे मोठी बाही नेटची फुगाबाही शिवणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा मोठी बाहीची उंची 10 घेतली आहे आणि आपण इथं नेटची बाही आहे त्यामुळे आपण इथं ना इथे हे लेस लावणार आहे 2 इंचाची. त्यामुळे हे इथून 2 इंच आखून घ्यायचं या मोठ्या बाहीवरती. हे 2 इंच आपल्याला इथून फोल्ड करायचं आहे. हे असं आपल्याला नीट हातरून घ्यायचं पहिल्यांदा. मग ही बाही इथे ठेवायची, म्हणजे हे बाहीच्या बरोबर थोडंसं वरती सोडायचं आणि आपल्याला इकडे जेवढं पाहिजे तेवढं आपण बाही इकडे सरकून घ्यायची. हे मी 7 इंच ठेवलं आहे, इकडे पण तेवढंच ठेवायचं 7 इंच, इकडे पण 7 इंच ठेवून घ्यायचा. हे हाय ते सर्व आपण घ्यायचं आणि मग हे आपल्याला कटिंग करायचं, म्हणजे आपल्या ह्यामध्ये 2 बाही निघणार. हे आपण कटिंग करून घेतलं. आता हे सेंटरपासून पण कटिंग करायचं, म्हणजे ह्यामध्ये 2 बाही आपल्या तयार होणार. हे सेंटरपासून कटिंग करून घ्यायचं. ही बाही आपण सेंटरपासून दुमडून इथे ठेवली, म्हणजे हे आपल्या एवढं पॉपसाठी एक्स्ट्रा कापड भेटलं आपल्याला. आता आपण बाही शिवायची कशी ते बघूया. पहाड़ी इलाके के एरिया का नाम कड़म है. इस एरिया में एक साल तक रिसर्च करने पर हमारी टीम को ये पता चला है कि ईस्ट के पुलिसराय पहाड़ी से वेस्ट के कड़म पहाड़ी तक, नॉर्थ के नेटी कुंजन पहाड़ी से लेकर साउथ के आले बडू तक इवन सराउंडिंग एरिया में हमारे प्रदेश के लिए सभी लाइमस्टोन मिलेगा. यहाँ जो लाइमस्टोन अवेलेबल है वो बेस्ट क्वालिटी का है. यहाँ से लाइमस्टोन निकालना शुरू करेंगे तो नियरली कम से कम 10,000 करोड़ तक आराम से जनरेट कर सकते हैं. That's our point. ये औषधि मुझे क्यों दे दी? वो मांग रही थी औषधि तो दे दी उसे. इलाके तो दे थे, शादी नहीं सीधे बच्चा ही होगा. बेटा करूँगा हाँ बाबा सुबह से कुछ आया नहीं मुझे. कब पीछा छोड़ेगी मेरा? आगे तुम्हारा जवाब क्या है? बोलो मुझसे शादी करोगे या नहीं? अगर मुझसे शादी करने से इनकार किया तो झेड़े से दूसरा भी जान दे दूंगी.
कैसे बोल मान लो अब कोई खतरा नहीं आगे तो जाएगा तो पुलिस ठीक तरह बात बड़ा मुश्किल से साथी होना क्यों भाई सभी ने बोल दिया ऐसे बोल रहे हो जैसे ये लोग कोई नए हैं सालों से ये लोग ट्रस्ट चलाकर गाँव वालों की मदद कर रहे हैं ये जो भी करेंगे हमारे लिए अच्छा ही होगा आप जारी रखिए हम वही करेंगे जो आप क्या बात करें आप यही सब बॉन्ड नहीं है क्या बात है बहुत बढ़िया है हमारे भगवान को भी अपनी बिरयानी खाते हुए देखा है समझा तो इसे